नमस्ते. एज्युक्राफ्ट क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनेलवरती मी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण इथे मराठी व्याकरण पाहणार आहोत. मराठी व्याकरण हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो तेव्हा आपल्याला फक्त आपण परीक्षार्थी म्हणून इथे व्याकरण शिकतो. परंतु आपण जेव्हा पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला व्याकरण काही सुद्धा येत नाही आणि जेव्हा व्याकरणामध्ये अडचण येते तेव्हा आपल्याला समजतं आपण परीक्षार्थीपेक्षा ज्ञानार्थी झालो असतो किती बरं झालं असतं. म्हणूनच आज मी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. वर्णमालेचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती किती आहेत? 8 शब्दांच्या जाती आहेत. त्यामध्ये आता इथे मी तुम्हाला लिहून दाखवते की कोणत्या शब्दांच्या जाती आहेत. इथे आहे शब्दांच्या जाती. यालाच आपण इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. आपण इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पार्ट ऑफ स्पीचचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यामध्ये आणि ह्यामध्ये बरंच साम्य आहे. तर आपण इथे पाहूया शब्दांच्या जाती किती आहेत. आता शब्दांच्या जाती आहेत 8 प्रकारच्या. त्यामध्ये विकारी शब्द, आणि अविकारी शब्द. पहिल्यांदा शब्दाच्या जाती म्हणजे काय हे पाहूया आपण. शब्दाच्या जाती म्हणजे काय? जेव्हा आपण वाक्य बोलताना शब्दांचा समूह करतो त्यालाच वाक्यरचना म्हणतो. जेव्हा वाक्य तयार होते तेव्हा तिथे प्रत्येक शब्द हा वेगवेगळे कार्य करत असतो. ती कार्य कोणती आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत त्यालाच काय म्हणतात? शब्दांच्या जाती म्हणतात. आणि शब्दांच्या जाती किती आहेत? 8 प्रकारच्या आहेत. त्यामध्ये 2 भाग पडतात. 2 भाग कोणते आहेत? विकारी शब्द आणि अविकारी शब्द. त्या विकारी शब्दामध्ये येतो, विकारी शब्द कोणते आहेत? शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्दामध्ये नाम येईल पहिल्यांदा, त्यालाच काय आपण म्हणतो? नाउन म्हणतो. सर्वनाम येईल. इथे इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंग्लिश आणि तुमचं मराठी व्याकरण इथे जवळजवळ 50% इथेच तुमचा मराठी आणि इंग्लिशचा इथे सराव होऊन जाईल. तर पहा इथे नाम म्हणजे नाउन, तसेच सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. पुढे आहे क्रियापद, वर्ब. पुढे विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. हे विकारी शब्द आहेत. आता विकारी शब्द म्हणजे काय आहे? शब्दशः अर्थ काय आहे किंवा त्याची व्याख्या काय आहे? विकारी शब्द तर लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामध्ये बदल होतो. ह्या शब्दांमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यामध्ये लिंग, वचन, विभक्ती हे बदलतात तेव्हा त्यांना विकारी शब्द म्हणतात. आणि त्यांना दुसरा एक शब्द आहे सव्यय म्हणून ओळखतात आपण. याला काय म्हणतात? विकारी शब्दालाच काय म्हणतात? सव्यय म्हणतात. म्हणजे इथे आपण जेव्हा लिंग, वचन, विभक्ती बदलतो तेव्हा काय होतं? हे विकारी शब्द म्हणून आपण ओळखतो. तसेच अविकारी शब्द आहेत क्रिया, विशेषण, म्हणजे त्याला ऍडवर्ब म्हणतो आपण. ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. तसेच पुढे आहे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. त्यालाच प्रिपोजिशन म्हणतो इंग्लिश मध्ये आपण. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तसेच पुढे आहे उभयान्वयी अव्यय. त्याला कंजंक्शन म्हणतात. पुढे केवल प्रयोगी अव्यय.
म्हणतात इंटरजंक्शन, इंटरजंक्शन किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड म्हणतात. एक्सक्लेमेटरी वर्ड सुद्धा इथे आपण केवल प्रयोगी अव्ययाला म्हणतो. किंवा इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन, त्याला संयोग किंवा संबंध असं सुद्धा संबोधलं जातं. तसेच इंटरजंक्शन किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड्स केवल प्रयोगी अव्यय आपण इथे म्हणतो. तसेच आता हे जे अविकारी आणि अविकारी शब्दांना अव्यय म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये ह्या शब्दांमध्ये काय होतं, लिंग वचन विभक्ती यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्यालाच काय म्हणतात, अविकारी शब्द म्हणतात. अशा प्रकारचे शब्द आपण या व्हिडिओमध्ये ना फक्त इथे मी तुम्हाला शब्दांच्या जाती ओळख करून दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद विशेषण आणि इथे क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय असा डिटेल्स मध्ये अगदी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे. पण आता हा व्हिडिओ लेंदी होईल म्हणून मी फक्त एवढंच तुम्हाला इंट्रोडक्शन घेतलेलं आहे इथे. तर पुढचे व्हिडिओ नाम, त्याचे प्रकार आणि सर्वनाम असे सर्व प्रकार 8 शब्दांच्या 8 जाती मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तर पुढचे व्हिडिओ तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करा. तोपर्यंत धन्यवाद.